अशोक खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर यांची सध्या चौकशी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे शिर्डी पोलिसांकडून काल प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे खाती असल्याचं समोर आलं। स्वतः प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 अशी 4 खाती त्यांच्या कुटुंबातच असल्याचं म्हटलं जात आहे आणि या खात्यांवरून 2 कोटींच्या वर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलंय। प्रतिभा चाकणकरांच्या संबंधित खात्याला वारसदार म्हणून नॉमिनी म्हणून अशोक खरातचे नाव आहे। त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जाब नोंदवण्यात आला। आता या चौकशीनंतर स्वतः प्रतिभा चाकणकर यांचं म्हणणं आहे जे खाती आहेत ते सगळे खाती बनावटी आहेत आणि खातं उघडण्यासाठी त्यांनी सहीच केली नाहीये। कागदपत्रांचा तुमचा दुरुपयोग झालेला आहे। तुमचे जे खातं आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमचे कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहेत, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। फसवणूक झाली आहे या संदर्भात अगोदर असा गुन्हा दाखल झालाय जासू त्यांच्याकडून, तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? मी ऍडव्होकेट जयश्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खातिरजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील। पण अजून ह्याच्यामध्ये पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या संदर्भात वकिलांशी आणि अजून इतर पेपर बघून आम्ही त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही। आता हे सर्व स्पष्टीकरण चाकणकर यांच्याकडून आलेलं आहे। मात्र या सगळ्यावर ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले। त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कुणाला फसवतंय हेच कळत नाहीये। पुढे सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित करत म्हटलंय जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे की दमानिया यांचे सीडीआर खोटे आहेत तर अजूनपर्यंत दमानियाला अटक का केली नाही। दुसरा प्रश्न, दमानिया खरं बोलत असतील तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी मिळते। तिसरा प्रश्न, पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वडिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते असा प्रश्न त्यांनी एक उपस्थित केलाय। चौथा प्रश्न अंधारे विचारतायत, स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल, 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत, तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा एन्जॉय पिरियड संपत का नाहीये। पाचवा प्रश्न ते विचारतात की एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलवलं जाणार आहे। पुढे 6वा प्रश्न विचारतायत की कोण कुणाला वेड्यात काढताय, चाकणकर SIT ला काढतायत, दमानिया महाराष्ट्राला काढतायत की SIT पीडित महिलांना वेड्यात काढलं जात आहे असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलाय। आता एकूणच ट्विटच्या शेवटी ते म्हणतात की कळसूत्री भावल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे आणि असं म्हणत अंधारे यांनी ही संपूर्ण टिप्पणी केलेली आहे। आता यापुढे या बनावट खात्या संदर्भात म्हणजे ज्याप्रमाणे तो दावा आहे चाकणकर यांचा, प्रतिभा चाकणकर यांचा की हे सगळी खाती बनावटी आहेत आणि त्यांना ठगून ही सगळी खाती बनवली गेलेत, अशोक खरातने ही खाती बनवलेत असं जर म्हणणं आहे तर या पुढच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतंय हे पाहावं लागेल। सध्या चाकणकर म्हणतात की त्यांनी जे सिग्नेचरचे जे पुरावे वगैरे जे आहेत की कशी माझी सिग्नेचर होते हे सगळं त्यांनी सबमिट केलेलं आहे। पुढे यावर काय वाटतं हे पाहणं महत्त्वाचं असेल।